कोकणात घरगुती गणपती उत्सवांना मोठी परंपरा आहे आणि त्याच अनुषंगानं घरगुती गणपती उत्सवामध्ये या ठिकाणी आरास जी केली जाते ती इको फ्रेंडली केली जाते। आपण सध्या कुवारबावमधल्या वर्तक यांच्या घरामध्ये आहोत आणि दरवर्षी म्हणजे गेली 16 वर्ष वर्तक कुटुंबीय इको फ्रेंडली गणपतीची आरास या ठिकाणी करतात। यावर्षीची देखील त्यांची आरास ही कल्पकतेची शाबासकी मिळवणारी आहे, कारण खऱ्या अर्थाने बघितलं तर कल्पवृक्ष म्हणजे नारळाचं झाड लावा, नारळाचं झाड जगवा अशा प्रकारचा संदेश देणारा हा देखावा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पूर्णपणे नारळाच्या झाडाच्या पासून हा जो देखावा आहे किंवा आरास जे आहे ती या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आहे। त्याच पद्धतीनं नारळाचे फायदे काय आहेत हे देखील सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी वर्तक कुटुंबियांनी केलेला पाहायला मिळतो आहे। ह्या गणपतीच्या जी सोंड आहे ती नारळाच्या काथ्यापासून तयार केली गेलेली आहे, तर गणपतीचे हात देखील ज्या नारळाच्या झावळ्या असतात त्याच्यापासून तयार केली गेलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि एकंदरीतच जर बघितलं तर केवळ 15 दिवसामध्ये ही आकर्षक आणि इको फ्रेंडली आरास या ठिकाणी तयार करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं नारळाचे फायदे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। नारळाच्या झाडाचा वापर किंवा नारळामुळे काय काय आरोग्यावरती फायदे होतात याचा सुद्धा पूर्णपणे लेखाजोखा याच्यामध्ये मांडण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः वर्तक आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने ते हे तयार केलं आणि किती दिवस लागले? हा देखावा पर्यावरण पूरक केलेला आहे पुरा। त्याचा निसर्गाला कोणताही धोका होत नाही आणि सध्या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू आहे, ते जरा काहीतरी थोड्या प्रमाणात कमी व्हावी याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। त्याच्यात कशापासून काय काय केलं ते सांगा जरा। हा संपूर्णपणे नारळाच्या झाडाच्या पानापासून केलेला आहे आणि त्याचं सुंब, कोपरी, पुठ्ठा, कागद सगळे ते तयार करून ते वापरले त्याच्यात। किती दिवस लागले आणि काय नेमका संदेश मागचा आहे? हा देखावा तयार करायला साधारण 15 दिवस लागतात आणि त्याच्या मागे संदेश देण्याचं कारण म्हणजे नारळाची तोड करू नका, नारळाची झाडं लावा, नारळाची झाडं जगवा आणि पर्यावरण वाचवा। नक्कीच। खरं बघितलं तर कोकणातल्या घरगुती गणपती उत्सवांना मोठी परंपरा आहे आणि याच परंपरेच्या माध्यमातून सामाजिक भान जपत आजही घरगुती गणपती एक सामाजिक संदेश देण्याचं काम या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।